नमस्कार. उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीत राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीला मोठं बळ मिळालंय. प्रभाग क्रमांक 18 मधील अपक्ष उमेदवार रितेश नानकराम नेबनानी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केलाय. आमदार रवी राणा यांच्या सर्वांगीण विकासाच्या धोरणाने आणि सबका साथ सबका विकास या विचाराने प्रभावित होऊन रितेश नेबनानी यांनी युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश केला. यावेळी त्यांनी प्रभाग 18 मधील पक्षांच्या सर्व उमेदवारांना महेश मुलचंदानी, प्रशांत वानखडे, नंदाताई सावदे आणि माधुरी बाकाळे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. भारी मतांनी विजयी करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आमदार रवी राणा यांनी नेबनानी कुटुंबाचे आभार मानले आणि सांगितले की या प्रवेशामुळे पक्षाला नवीन ताकद मिळेल आणि जनसेवेच्या कामांना गती मिळेल. प्रवेश करणाऱ्यांमध्ये रजू नेबनानी, राहुल नेबनानी, गिरीश खत्री, विनोद शादी, राकेश लालवानी अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे. ही घडामोड प्रभाग क्रमांक 18 मध्ये युवा स्वाभिमान पार्टीला अधिक बळकट करणारी ठरते. आगामी निवडणुकीत पक्षाला निर्णायक फायदा होण्याची शक्यता आहे. नानकराम जी नेबनानी जो हमारे काका है उनका धन्यवाद दूंगा कि सिंधी समाज के लिए और इस प्रभाग के विकास के लिए रितेश नेबनानी ने जो महेश मुलचंदानी को जो सपोर्ट किया है, युवा सेना पार्टी के पूरे पैनल को सपोर्ट किया है, इसलिए नेबनानी परिवार का मैं दिल से धन्यवाद करता हूं। और सिर्फ डेवलपमेंट के लिए, विकास के लिए, यहाँ के जनता के हित के लिए ये रितेश ने निर्णय लिया, इसलिए मैं रितेश का दिल से धन्यवाद दूंगा और सभी यहाँ के प्रभाग वासियों के लोगों की तरफ से भी धन्यवाद दूंगा कि रितेश ने अच्छा कदम उठाया, जनता के हित का कदम उठाया। और रितेश हमारे परिवार का है, हमारे परिवार का सदस्य है, नवनीत राणा का भाई है, मेरा भाई है, इसलिए हमेशा उसके हर कदम में हमारा साथ रहेगा, ये वादा करता हूं और उसको ढेर सारी शुभकामनाएं। अमरावतीच्या राजकारणात नवं वळण. अशाच अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.